किल्ला आहे यादवकालीन किल्ला. हा किल्ला रामदेवराव यादव जे याच्यावरती होते देवगिरी किल्ल्यावरती त्यांनी राज्य स्थापन केलं. त्यांचं राज्य तिथं होतं आधी. त्याच्यानंतर त्यांनी इकडे गाव राज्य स्थापन करायचा निर्णय घेतला. त्यावेळेस त्यांनी इथं राज्य स्थापन करताना त्यांनी वास्तुशास्त्र बघितलं. संगम आहे सरस्वती आणि संगम, सरस्वती आणि भीमाचे संगम आहे. हा संगमावरती हे राज्य स्थापन केलं. पांडे आणि पेडगाव नावाची 2 गावं स्थापन केली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने 360 एकरांचं क्षेत्रफळ त्यांनी व्यापलं. क्षेत्रफळ व्यापलं आणि क्षेत्रफळ व्यापल्याच्या नंतर चारही बाजूंनी तटबंदी बांधली. चारही बाजून तटबंदी बांधल्याच्या नंतर त्याला 12 वेसी, 12 मारुती, 12 ज्योतिर्लिंग, 42 देवी देवता, 52 पेठा, 100 वाडे, नदीला जायला 3 घाट, 70,000 लोकसंख्या आणि प्रमुख व्यापार सोन्याचा. म्हणजे बाकीचे व्यापार होते, प्रमुख व्यापार सोन्याचा. हे सोनं कुठं जायचं तर दक्षिण भारताला जायचं. सोन्याचा धूर ह्या पेडगावमधून निघायचा. त्यावेळेस हे राज्य, हे यादवांचं राज्य. यादवांचं राज्य बऱ्याचशा वर्ष चाललं, म्हणजे 300-400 वर्ष चाललं. आणि त्याच्यानंतर 1550ला इथं आक्रमण झालं. अहमदनगरचा अहमद शाह यांनी याच्यावरती आक्रमण केलं. हे निजामशाही मधलं. यांनी आक्रमण करून स्वतःची राजसत्ता इथं निर्माण केली. स्वतःची स्वतःची राजसत्ता वतन जे कुणाला द्यायचं, हे वतन कुणाला द्यायचं, आता ते वतन द्यायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी राजे भोसले. वेरूळला राहिले होते. वेरूळच्या नंतर ते इकडे आले. त्यांना देऊळगाव राजे म्हणून एक गाव दिलं. देऊळगाव राजेमध्ये त्यांना ही वतनामध्ये 10 गावं दिली. त्यातलं ही पांडे आणि पेडगाव नावाची 2 गावं दिली. ही गावं दिल्याच्या नंतर इथला महसूल जो काही गोळा व्हायचा हा बाबाजी राजे भोसलेंना जायचा त्यावेळेस. पण ह्यांच्यानंतर मालोजी राजे, नंतर शहाजी राजे, यांच्या काळामध्ये ही राज्य त्यांच्याकडेच होती. ही जागिरी वतनदारी जी होती ही त्यांच्याकडेच होती. पण त्याच्यानंतर जे याच्यावरती आक्रमण झालं 1636ला मुघलांचं, शहाजहानच्या काळामध्ये, म्हणजे औरंगजेबाचा बाप, त्या शहाजहानच्या काळामध्ये ज्यावेळेस आक्रमण झाले त्यावेळेस हे आक्रमण चालू असताना याच्यावरती ही मुघलांकडे राज्य गेलं. हे मुघलांकडे राज्य गेल्यानंतर ही मुघलांची सत्ता निर्माण झाली होती. ही दक्षिण भारताकडे निर्माण होत चाललेली सत्ता मुघलांची, निजामशाहीची होती. त्यातली ही मुघलांची राजसत्ता वाढत चालली होती, निजामशाही संपत चालली होती. ही राजसत्ता ज्यावेळेस चालली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज थोडे थोडे मोठे होत तसेच राज्य पण स्थापन करत करत गड किल्ले जिंकत असं मोठमोठं राज्य स्थापन करत चालले होते, स्वराज्य निर्माण करत चालले होते. पण 1674ला ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होणार आहे, हा राज्याभिषेक सोहळा होणार आहे या कारणास्तव ह्या औरंगजेबाला ज्यावेळेस ही खबर भेटली, आणि ही खबर भेटल्यानंतर त्यांनी त्याचा दूध भाऊ बहादूर खान कोकलताश नावाचा सरदार त्याला इकडे पाठवलं. या परिसरात पाठवल्याच्या नंतर या परिसरात त्याची नजर पडली, तुम्हाला हे शहर माझ्यासाठी पाहिजे, हे गाव मला पाहिजे. कशासाठी? या परिसरातून दक्षिण भारताला जे काही सोनं जाते याच्यातून जाते, इथूनच व्यापार चालतो. याच्या कारणाने त्यांनी स्वतःचं राज्य इथं निर्माण करायचं ठरलं. इथं स्वतःचा राजवाडा असावा, बऱ्याचशा गोष्टीतून चालवाव्या, वतन आपलं नीट चालावं इथून, यासाठी त्यांनी इथं राज्य स्थापन केलं. आणि हे राज्य स्थापन केल्यानंतर या परिसरामध्ये त्यांनी म्हणजे स्वतःचा राजमहल बांधला. हा जो राजमहल दिसतोय हा राजमहल त्यांनी बांधलेला आहे. इथं समोर जो दिसतोय हा राजदरबार आहे. याच्या पलीकडल्या बाजूला शाही बाग आहे. तिथं 7 मजली इमारत आहे. त्या बाजूला इकडे 3 मजली इमारत, याच्या खाली 1 मजला आहे, हा 1 मजला, याच्यावरती 1 मजला, वरचा मजला पडलेला आहे, 3 मजली. अशा प्रकारचा हे राजमहल 2 एकरांचा बांधला. 2 एकरांचा राजमहल स्वतःला राहण्यासाठी बांधला. हा स्वतःला राहण्यासाठी बांधल्याच्या नंतर इथं ज्यावेळेस एक नवीन पत्र आलं औरंगजेबाकडून, हे पत्र असं होतं की एवढा दिवस झालं तुला तिकडे पाठवलाय, तुला साधा शिवाजीराजाचा राज्याभिषेक सोहळा रोखता आला नाही, तू एवढा दिवस झालं तिथं जाऊन करतोय काय? म्हणजे त्यावेळेस शिवाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा होऊन गेला. तो औरंगजेबाला कळला पण बहादूर खानला कळला नाही, आणि हो बहादूर खान ते राज्याभिषेक सोहळा रोखण्यासाठी आला. हे जे पत्र वाचल्याच्या नंतर त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांनी म्हणलं की मला बादशाहला खुश करायचे, बादशाहला खुश करायचंय. या कारणास्तव त्यांनी या परिसरामध्ये लूटमार चालू केली. 100 किलोमीटर अंतरापर्यंत त्यांनी देवळाचा कळस सोडला नाही, देवळातली देवता सोडली नाही, सगळं घेऊन आला. गावागावातून सोनं लुटलं, सोनं गोळा करून आणलं. 1.5 कोटीचा खजाना या परिसरामध्ये आणून त्यांनी ठेवला होता. हा सगळा बादशाकडे, औरंगजेबाकडे जाणार होता. हा बादशाकडे, औरंगजेबाकडे जाणार आहे ही जी खबर आहे, ही खबर शिवाजीराजांना कळली. हा राज्याभिषेक सोहळा झाला, राज्याभिषेक सोहळ्याचा खर्च भरता आला नाही, तर हा राज्याभिषेक सोहळ्याचा खर्च आपल्याला भरून काढायचा, तर पेडगावची लूट करायची. बहिर्जी नाईक होते, बहिर्जी नाईकांना इकडे पाठवलं. बहिर्जी नाईकांनी वेड्याचं वेषांतरण घेतलं, वेड्याचं वेषांतरण करून या परिसरात आले. या परिसरात आल्याच्या नंतर या परिसराची माहिती मिळवली. रस्ता कुठून कुठपर्यंत जातो, नदीचा किनारा कोणत्या बाजूने, घोडदळ पायदळ किती आहे, सैन्यदल किती आहे, ही सगळी माहिती मिळवली. नदीचा किनारा कुठून आहे, जंगल कोणत्या बाजूने आहेत, ह्या सगळ्या गोष्टींच्या माहिती घेतल्याच्या नंतर इथला जो काही परिसराचा मॅप आहे हा मॅप आपल्या छत्रपती शिवाजीराजांना सांगितला. छत्रपती शिवाजीराजांना ज्यावेळेस सगळी माहिती सांगितल्याच्या नंतर शिवाजी महाराज म्हणजे आपल्याला मोहीम करावं लागेल. मोहीम दिली सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना. ही मोहीम दिल्याच्या नंतर ही जी काही सेना घेऊन ते निघाले, त्यांना 9000 सैनिक दिलं. 9000 सैनिक घेऊन ते आपले पुण्याच्या शेजारी सासवड आहे, त्या सासवड गावात आले. सासवड गावात आल्याच्या नंतर त्या सैन्याची फाळणी केली. निवडक 2000 सैन्य एका बाजूला आणि 7000 सैन्य एका बाजूला. हे 7000 सैन्य होतं. हे 7000 सैन्य सासवडून पुण्याहून वाडेबोला जिंकलं, वाडेबोला रांजणगाव, शिरूर, नंतर श्रीगोंद्यात आल्याच्या नंतर इथं 7 मजली इमारत टेळणी चालू होती. त्यावेळेस दिसलं की मराठी आपल्या अंगावरती येत आहेत, असं दिसतंय. त्यावेळेस या बहादूर खानाला खबर दिली. बहादूर खानाने 40,000 सैनिक घेतले.
40,000 सैनिक घेऊन तो मराठ्यांच्या बाजूला जायला लागला. मराठी तिकडून बहादूर खान इकडून, मराठी तिकडून बहादूर खान इकडून अशी जवळ आली. तलवारी काढल्या, एकमेकावरती वार करणार, तेवढ्यात मराठी पळायला चालला. बहादूर खानाच्या सैन्याला कळानाच अरे नेमकं झालं काय, अचानक कसं काय मराठी पळायला लागले. शूरवीर म्हणून घेणारे मराठी अचानक कसं काय पळायला लागले. मग हा पाठला करायला लागला त्यांचा. मराठी पुढं बहादूर खान मागं, मराठी पुढं बहादूर खान मागं, अशी करत करत वाडेबोलाच्या जंगलापर्यंत गेली. तिथं मराठी जाऊन त्या जंगलात जाऊन लपून बसले. हा बहादूर खान तिथपर्यंत गेला, काही काळ थांबला. त्याला वाटलं आता आपण मराठी गेली असं वाटतंय, त्यामुळे तो माघारी निघाल्यानंतर तो रांजणगाव पाशी आला. रांजणगाव पाशी आल्याच्या नंतर मराठी पुन्हा एकदा बाहेर निघले आणि ते पुन्हा एकदा तसाच हल्ला. परत त्यांच्या मागं ज्यावेळेस मागं वळून बघितलं तर तिथला एक सैनिक म्हणतो हुजूर मराठी आ गई असं म्हणल्याच्या नंतर परत बहादूर खानाने सगळं सैनिक फिरवलं. मग इकडून बहादूर खान तिकडून मराठी, इकडून बहादूर खान तिकडून मराठी, असे करत करत जवळ आले. तलवारी काढल्या, एकमेकावरती वार करणार, तेवढ्यात मराठी मारला. अचानक काय झालं, बहादूर खानाला एकतर कळतच नव्हतं की नेमकं ह्यांचं चाललंय काय. मग ह्यावेळी जी मराठी जी निघाली ती ज्या वाडेबोला जंगलात सासवडला गेले, तशीच रायगडला निघून गेली. पण निवडक 2,000 सैन्य एका बाजूला काढलं होतं. हे जे निवडक 2,000 सैन्य साईडला काढलं होतं, हे सासवडवरून जेजुरी कुरकुमून दौंड हे पेडगावचे किल्ले. इथं फक्त कुटुंब होती, महिला होत्या, या कारणाने इथं लूट सोपी गेली. इथं आल्याच्या नंतर यांना विचारणा केली की खजाना कुठे, पैसा पाणी कुठे, अशी विचारणा केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं या इकडल्यासाठी एक मंदिर आहे, लक्ष्मीनारायणजी मंदिर तुम्ही अजून बघितलं ना तिथं. हे जे मंदिर आहे, हे मंदिर कत्तलखाना होता बहादूर खानाचा. तिथं कत्तली केल्या जायच्या, सगळे देवी देवतांचे कळस वगैरे सगळे तिथं नेऊन ठेवले होते, त्यांच्या समोर चाललं होतं सगळं. अशा प्रकारची कत्तल तिथं केली जायची. पण ज्यावेळेस ही लूट केल्याच्या नंतर ह्या मराठ्यांनी तर लाकडं पेटवली पेटवल्याच्या नंतर तिकडून ज्यावेळेस बहादूर खान येतोय त्यावेळेस त्याला धूर दिसतो, राजवाड्यामध्ये धूर चाललाय. नेमकं झालंय का, अचानक काय झालं. ज्यावेळेस तो अतिगतीने यायला लागला, अतिगतीने आल्याच्या नंतर या परिसरात बघतो तर काय, इथं आल्याच्या नंतर इथं धूर निघतो. इथल्या ज्या काही महिला होत्या त्या महिलांना विचारलं की नेमकं झालंय काय. तर त्यावेळेस ते महिला सांगायला लागल्या की इथं मराठी आले होते. बहादूर खान म्हणला मी मराठ्यांच्या मागे पळतो, मराठी इथं कसं काय. मराठी आले होते एवढंच म्हणायचं. मराठी आले. ही जी युद्ध झालं किंवा ही जी काही गनिमी कावा केला, हा पेडगावचा शहाणा ज्याला म्हणला जातो, हा या पद्धतीने पेडगावचा शहाणा त्याला म्हणला की त्याचाच घरातून त्याच्याच राजवाड्यातून त्याला बाहेर पाठवला आणि बाकीच्या नियमितून लूट केली. अशा प्रकारचा हा एक शिवाजीराजांच्या मधली राज्याभिषेक सोहळ्याचा खर्च भरून काढण्याची जी काही मोहीम होती. त्याच्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस संगमेश्वरी पकडलं गेलं, पकडताना सुद्धा संभाजीराजांना 60-70 लोकांनी अंगावरती उड्या मारून पकडलं. संभाजी महाराज पकडले जात नव्हते. संभाजी महाराज पकडले गेले. पकडल्याच्या नंतर त्यांना साखळदंड काही तोंड बंद केलं. राहता वाडा सरदेसांचा वाडा, हा सरदेसांचा वाडा पेटून तिथून पुढे संभाजी महाराजांना घेऊन निघाले. ते 32 शिराळपर्यंत आली. 32 शिराळपर्यंत आल्यानंतर तिथं 4-5 मेंढपाळाच्या पोरांनी संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा निभाव लागला नाही, त्यांना मारलं गेलं. तिथून पुढे जी काही इखलास खान आणि मुकरब खान होती, ही अतिगतीने म्हणायची की लवकरात लवकर चला आपल्याला सुरक्षित ठिकाणी जावं लागेल. ज्यावेळेस मुकरब खान म्हणला की सुरक्षित ठिकाण इथून जवळ आपल्याला फक्त एकच आहे, पेडगावचा किल्ला, औरंगजेबाची दक्षिण राजधानी, तिथं काहीच अडचण नाही आपल्याला, सपाट भूप्रदेश सगळा. त्या कारणाने त्यांनी संभाजीराजांना इकडे आणायचं ठरवलं. ज्यावेळेस आणायचं होतं त्यावेळेस दिवस रात्र बघितली नाही. 32 शिराळ, सातारा, कराड, फलटण, बारामती, कुरकुम, दौंड आणि नंतर पेडगावचा किल्ला. या पेडगावच्या किल्ल्यावरती ज्यावेळेस संभाजी महाराजांना आणल्याच्या नंतर या किल्ल्याच्या बाहेर खंडोबाचा माळ आहे. या खंडोबाच्या माळावरती संभाजी महाराज कवी कलेक्शनला घेऊन गेले. एक डांब रवला, त्या डांबाला संभाजी महाराजांना वरती हात करून डांबलं, तिथं कवी कलेक्शनला डांबलं आणि चारी बाजूनी 50,000 सैनिक. अशा पद्धतीने संभाजीराजांना ठेवलं 3 दिवस. 3 दिवस ठेवायचं कारण काय, औरंगजेब अकलूच्या तळावरती होता, अकलूच्या तळावरून ह्या परिसरात आलेला नव्हता. तो 3 दिवसांनी आला. 3 दिवसांनी आल्याच्या नंतर त्याच्याबरोबर त्याची जी काही सैना होती ही 5 लाख सैन्य, ही 5 लाख सैन्य खंडोबाच्या माळावरती गेलं. औरंगजेबाची मुलगी, त्याबरोबर सरदार, वकील, लेखनिक, ही सगळी मंडळी या समोरची जी दरवाजा आहे ह्या दरवाजातून आली. समोर 4 दगड दिसत आहेत, त्या 4 दगडांच्या वरती त्या औरंगजेबाचं तख्त सिंहासन होतं, चांदीचं सिंहासन होतं. चांदीच्या सिंहासनावरती औरंगजेब बसला आणि बसल्या बसल्या त्यांनी आदेश काढला, संभाजीला घेऊन या, संभाजी राजाला घेऊन या, असा आदेश काढला. असा आदेश काढल्याच्या नंतर इथून जो मुघली सैनिक तिथल्या सरदाराला सांगायला गेला खंडोबाच्या माळावरती की संभाजी राजाचा न्याय निवाडा करायचा, संभाजी राजाला बोलवलंय, बादशांनी बोलवलंय. असं म्हणल्याच्या नंतर तिथला सरदार म्हणायला लागला संभाजी राजा सामान्य व्यक्ती नाही, संभाजी राजा तख्तावरती बसलेला आहे, संभाजी राजा राज्यकर्ता आहे, राजा आहे, या कारणाने त्याचा न्याय निवाडा करता येणार नाही, त्याला तख्त कुल्हा करावा लागेल, त्याचा सामान्य व्यक्ती बनवावा लागेल. म्हणून संभाजी राजांना सामान्य व्यक्ती बनवायचा त्या खंडोबाच्या माळावरती. काटेरी साखळदंड जकाडले, विदूषकाची कपडे घातली, विदूषकाची टोपी घातली, तोंडाला काळं फासलं आणि तख्त कुल्हा करायचं. जसं बैलाला जू घातलं जातं त्या प्रमाणामध्ये संभाजीराजांना एक लाकडी फळी घातली आणि अशी हात बंद.
असे हात बंद झाले. असे हात बंद केल्याच्या नंतर एक मोरकुटा उंट बोलवला. मोरकुटा उंटावरती संभाजीराजांना उलट बसवलं आणि उलट बसून इथं 52 पेठा होत्या. या 52 पेठांमध्ये संभाजीराजांची धिंड चालू आहे. यात काही निवडक समाज होता. हा निवडक समाज संभाजीराजांना दगड मारतोय, शेण मारतोय, अंगावरती थुंकतोय, तलवारीने घाव मारतोय आणि भाल्याने टोचवतोय. अशा प्रकारची धिंड या 52 पेठांमधून चालली. हीच धिंड बाहेरच्या वेशीवरती, जिथं तुम्ही आता गाडी लावली त्या वेशीवरती आली. तिथं आल्याच्या नंतर तिथं रायप्पा नावाचा मावळा होता. संभाजीराजांना समोर बघितलं, तख्तकुला केलेले, साखळदंडात जकाडलेले, अंगावरती शेण लागलेले, रक्तबंबाळ झालेले. असं बघितल्याच्या नंतर त्याला राग अनावर झाला नाही. त्यांनी कमरेची असलेली तलवार काढली आणि त्या 5 लाख सैन्यावरती तो धावून गेला. त्याचा निभाव लागला नाही, त्याला मारलं गेलं. आणि तिथून पुढे संभाजीराजांची धिंड चालू झाली. ती धिंड चालू झाली ती या दरवाजाच्या बाहेर अजून एक दरवाजा होता, राजवाड्याचा दरवाजा. या राजवाड्याच्या दरवाजावरती संभाजीराजांना उंटावरून खाली उतरवलं आणि उतरवल्याच्या नंतर त्यांना 20-25 लोकांनी ओढून धरले, जकडून धरले आणि ओढून धरलेल्या अवस्थेमध्ये संभाजीराजांना घेऊन येतात. ज्यावेळेस घेऊन येतात त्यावेळेस ही समोरची वेस राजदरबाराची वेस म्हणली जाते. याला या राजदरबाराचा दरवाजा म्हणला जातो. या राजदरबाराच्या दरवाजातून संभाजीराजांना ज्यावेळेस आणलं जात होतं त्यावेळेस इथे मुघल सैनिक होता. हा मुघल सैनिक संभाजीराजांना एक घोषणा देतो. ती घोषणा अशी आहे, काफर संभा को लाया जा रहा है. अशी घोषणा दिली. अशी घोषणा दिल्यानंतर संभाजी महाराज कवी कलशांना आणलं आणि या ठिकाणी आणून उभा केलं, ओढून धरलं. ओढून धरलेल्या अवस्थेमध्ये संभाजी महाराज कवी कलशांना ठेवलं आणि असं ठेवल्याच्या नंतर औरंगजेबाने स्वतःच सिंहासन सोडलं, तख्त सोडलं. तख्त सोडून उभा राहिला आणि म्हणायला लागला की हाच तो संभाजी राजा का जो 9 वर्षाचा असताना शिवाजी राजाबरोबर आग्र्यामध्ये कैद केला होता. हाच तो संभाजी राजा का ज्याने माझ्या डोक्यावरची टोपी 9 वर्षांसाठी टाकून द्यायला लावली. हाच तो संभाजी राजा का. उद्वासाच्या सरदार म्हणला की हो हाच तो संभाजी राजा आहे. असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी तख्त त्यागलं, सिंहासन सोडून दिलं, पायऱ्यांनी खाली आला, पश्चिम दिशेला तोंड केलं, गुडघ्यावरती खाली बसला आणि नमाजाच्या रुकोता चालू केल्या. त्याच्या अल्लाला तो धन्यवाद म्हणायला लागला की या संभाजी राजाला 9 वर्षांनी कोयना आम्हाला पकडून दिलं त्याबद्दल धन्यवाद. ही नमाजाची रुकोता चालू आहे. ही नमाजाची रुकोता चालू असताना संभाजी महाराज कवी कलशांना म्हणायला लागले, कवी कलश समोर जे दृश्य दिसतंय या दृश्यावरती तुम्हाला काही काव्य सुचतंय का. कवी कलशांना आश्चर्य वाटलं. मृत्यूच्या दारातही शत्रूच्या गोट्यात आहे आणि या संभाजी राजाला कविता ऐकायची. त्यावेळेस त्या कवी कलशांनी संभाजीराजांच्या शरीराकडे बघता बघता एक कविता रचायला सांगितली. यावन रावण की सभा शंभू बंदेव बजरंग लहू लसत सिंदूर समखेले रणरंग देख तुम्हारी रवि छबी खद्योत बदरंग देख तुम्हारा तेज तखत तेजता औरंग. ही कविता या राजदरबारात म्हणली. ही कविता झाली, औरंगजेबाची नमाज झाली, तख्तावरती सिंहासनावरती बसला आणि बसल्या बसल्या त्या लेखनिकाला विचारायला लागला, लेखनिक हा कवी कलश काय बोलला. असं म्हणल्याच्या नंतर लेखनिक कुठला सिंहासनाच्या समोर गेला. त्या औरंगजेबाला त्या कवितेचा अर्थ सांगायला लागला. रावणाच्या सभेमध्ये हनुमानाला बांधून ठेवले. रणांगण खेळलेला, रक्तबंबाळ झालेला माझा राजा सिंदूर थापलेल्या हनुमानासारखा दिसतोय. सूर्यासमोर हा काजवाही लुप्त झालाय आणि हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घेणारा हा औरंग्या स्वतःचं सिंहासन सोडून माझ्या राजाच्या पायात झुकायला आलाय. अशी कविता म्हणल्याच्या नंतर त्या औरंगजेबाला राग आला आणि त्यांनी आदेश काढला, या कवी कलशाची जीभ कापा. असा आदेश आल्याच्या नंतर 4 लोक आली कवी कलशाची जीभ या ठिकाणी कापली. तिथून पुढे सुरुवात झाली प्रश्नोत्तराचा कार्यक्रम. औरंगजेब संभाजीराजांना प्रश्न विचारायला लागला, तुझ्या स्वराज्याचा खजाना कुठे, आमच्यातलं फितूर कोण आहे आणि तू इस्लाम कबूल कर. असे 3 प्रश्न या राजदरबारात विचारले. हे 3 प्रश्न विचारल्याच्या नंतर संभाजीराजांना काय वाटलं काय माहित नाही, पण त्या औरंगजेबाला उत्तर द्यायचं म्हणून त्यांनी एक शब्द बाहेर काढला, अकबर. हा अकबर कोण. हा अकबर ह्या औरंगजेबाचा पुत्र आणि तो आमच्या बरोबर फितूर झाला, असे संभाजी महाराजांचं म्हणणं आहे. असं म्हणल्याच्या नंतर त्या औरंगजेबाला राग आला आणि त्याने आदेश काढला, या संभाजी राजाला कवी कलशाला घ्या आणि कालकोठडीत नेऊन टाका. संभाजी महाराज कवी कलशाला कालकोठडीत टाकलं आणि दुसरा आदेश काढला, इस्लामिक धर्मगुरूंना या राजदरबारात बोलून घ्या. इस्लामिक धर्मगुरूंना या राजदरबारात बोलवलं गेलं. 1-2 नव्हते, बरेचसे होते. बरेचसे इस्लामिक धर्मगुरू या राजदरबारात बोलवले गेले. बोलवल्याच्या नंतर तो औरंगजेब त्यांना विचारू लागला, या काफिरांबरोबर काय केलं पाहिजे, या काफिरांबरोबर काय केलं पाहिजे. असं म्हणल्याच्या नंतर तो इस्लामिक धर्मगुरू म्हणला, लेखनिक लिहायला चालू करा. 5x5 खोली, 5x5 खोलीमध्ये संभाजी महाराज कवी कलश हग्नमुतन आतमध्ये, जेवण आतमध्ये, पाणी आतमध्ये अशा घाण पद्धतीमध्ये ठेवायचं. बोटाची नखं काढायची, बोटं तोडायची, डोक्यावरचे केस उपटून काढायची, दाढीचे केस उपटून काढायची, ओठ कापायचे, दात पाडायचे, जीभ कापून काढायची, नाक कापून काढायचं, कानामध्ये शिसं होतायचं, कान कापून काढायचं, तप्त लोखंड करायचं, डोळ्यामध्ये घालायचं, गुडघ्याच्या वाट्या फोडायच्या, गोट्याच्या वाट्या फोडायच्या, पायाची नखं, पायाची बोटं तोडून काढायची. एक एक दिवस करून हे संभाजीराजांच्या अंगावरचा एक अवयव काढला जातो. संभाजीराजा हा इस्लाम कबूलच करत नाही. जर कबूल करत नाही तर औरंगजेबाकडून आदेश आला, 4-5 लोकांनी संभाजीराजाला खाली पाडा, हातपाय ओढून ताणून बांधा आणि डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अंगावरची असलेली त्वचा काढायला. एक दिवस छातीची काढली जायची, एक दिवस
पाठीची काळी द्यायची, एक दिवस मांड्यांची काळी द्यायची, एक दिवस पायांची काळी द्यायची. रोज एक एक दिवस करून संभाजीराजांच्या अंगावरची त्वचा काढली जात होती. एक एक दिवस करून ही त्वचा काढली जाते. ही त्वचा काढली जाते, त्याच्यावरती मीठ चोळायचा आदेश आला. संभाजीराजांच्या अंगावरती मीठ चोळलं गेलं, मिरचीचा बुकना टाकला गेला, गरम पाणी टाकलं गेलं. संभाजीराजांच्या अंगाची शरीराची लाही झाली. संभाजीराजांबरोबर नरक यातना चालू होत्या. त्या नरक यातना चालू असताना संभाजीराजांच्या अंगावरचं रक्त कुठतरी थांबते आणि अंगावरती साल निर्माण होते. असं दिसतंय हे साल निर्माण होती ज्यावेळेस असं दिसतंय त्यावेळेस हे 4-5 लोक उठतायत, संभाजीराजांना उभं करतायत. जशी काकडी सालून काढावी या प्रमाणामध्ये संभाजीराजांना पुन्हा एकदा सालून काढलं, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सालून काढलं. सालून काढल्याच्या नंतर पकडल्यापासून 29 दिवसांचा यातनांचा काळ, संभाजीराजांचा रक्ताच्या थरारत चाललेला हा यातनांचा काळ या परिसरात झाला. इथून संभाजीराजांना कालकोठडीतून बाहेर काढलं. कालकोठडीतून बाहेर काढल्याच्या नंतर या पेडगावच्या किल्ल्यापासून आता तोळापूरपर्यंत संभाजीराजांची दिंड काढायची होती, असा या औरंगजेबाकडून आदेश आला. म्हणून या संभाजीराजांची दिंड काढायची असा आदेश होता. म्हणून संभाजी महाराज कविग्रशांना घोड्याला बांधले आणि घोड्याला बांधून या पेडगावच्या किल्ल्यापासून त्या तोळापूरपर्यंत वरपडात फरपडात सरपडात असं ओढत 2 दिवस ओढत होती संभाजीराजांना आणि कविग्रशांना. 2 दिवस ओढत 100 किलोमीटरचं अंतर आहे. 2 दिवस ओढत त्या तोळापूरपर्यंत घेऊन गेले आणि तिथं नेल्याच्या नंतर तिथं त्या भीमा भामा इंद्रायणी संगमावरती संभाजीराजांना टाकलं. त्या संगमावरती टाकल्याच्या नंतर एक 4-5 दिवस लोटले. 4-5 दिवस लोटल्याच्या नंतर संभाजीराजांच्या शरीराचे हातपाय शिल्लक राहिले होते. या हातपायाचे कधी या हाताचे कधी त्या हाताचे काही वेळानंतर पायाचे असे तुकडे केले. ते कुत्र्यांना खायला टाकले. कुत्र्यांनी त्याला तोंड लावलं. पण त्याच फाल्गुनी अमावस्येला, गुढीपाडव्याचा आदला दिवस, ही फाल्गुनी अमावस्येच्या अंधाऱ्या रात्रीला संभाजीराजांचं शिर तोडलं गेलं. संभाजीराजांना मारलं गेलं. संभाजीराजांचा खून झाला. संभाजीराजे मारले गेले. संभाजीराजांचा आत्मा गेला. दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याच्या पाठेला संभाजीराजांचं शिर घेतलं, भाल्याला अडकवलं आणि भाल्याला अडकवून ही 5 लाख मोगली सैन्य, औरंगजेब ही सगळी लोक तुळापूरपासून निघाली. हे आजचं छत्रपती संभाजीनगर आहे. या छत्रपती संभाजीनगर पर्यंत गेली. गावागावांना, वस्त्यांना, शहरांना, गल्लीबोळांना सर्वांना दाखवत गेली की तुम्ही आम्ही संभाजीराजा मारलाय, तुम्ही लवकरात लवकर इस्लाम कबूल करा, नाही तर तुमची हालत या संभाजीराजाच्या मुंडक्याप्रमाणे केली जाईल. तुळापूरपासून निघालेलं सैन्य त्या छत्रपती संभाजीनगर पर्यंत गेलं. मुंडकं नाचवत पर्यंत गेली आणि नंतर संभाजीराजांचा शेवट अंतविधी झाला. संभाजीराजांचे जे काही तुकडे पडले होते, की जे काही वडूची समाज होता, हा वडूचा समाज तिथं आला. त्यांनी तुकडे उचलले, ते वडबुद्रुकला घेऊन गेले, त्यांना शिवलं आणि शिवल्याच्या नंतर त्यांचा अंतविधी केला. म्हणजे पकडल्यापासून संभाजीराजांचा 40 दिवसांचा यातनांचा काळ हा संभाजीराजांचा चालला होता. हा 40 दिवसांचा यातनांचा काळ एका धर्मासाठी चालला होता, धर्म त्यागावा म्हणून चालला होता. पण संभाजीराजांनी धर्म त्यागला नाही, पूर्ण शरीर त्यागलं, पूर्ण शरीर सोडून दिलं, पण धर्म सोडला नाही. हे शरीर नाशवंत आहे हे संभाजीराजांना माहित होतं. म्हणून संभाजीराजांनी ते शरीर पूर्ण त्यागून दिलं आणि धर्म सोडला नाही, धर्म अबाधित ठेवला, धर्म 100% जिवंत राहावा यासाठी. आज शौर्यस्तंभ आहे, हा शौर्यस्तंभ 2008 साली बंडातात्या कराडकर या कीर्तनकारांनी लावलाय. 2008 साली लावलेला आहे आणि 2012 साली श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून या परिसरामध्ये संवर्धनाचं काम चालू आहे. ए बाळा चप्पल, ए बाळांनो चप्पल सुरवून दे. आपण का हो, राहू दे. आणि या परिसरात श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून या परिसरात संवर्धनाचं काम चालू झालं आणि नंतर हे 10-12 वर्ष चांगलं चाललं, 15 वर्ष. आणि त्याच्यानंतर 2019 पासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून ऊन वारा पाऊस काही असू द्या, इथं नित्यनियमाने सकाळची पूजा केली जाते. 4 पोरं येतात धारकरी, 4 पोरं येऊन इथं हार घालून, आरती घालून इथून आरती करून जी लोक जातात. अशा प्रकारचा संभाजी महाराजांचा या परिसरातला दिनक्रम चालू. असा 40 दिवसांचा यातनांचा काळ संभाजी महाराजांचा